लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की नंदिनी आवराआवर करत असते तेव्हा तिचं लक्ष तिच्या हाताकडे जातं, कारण की तिच्या हातात तो आज धागा नसतो. तिला तेव्हा लगेच आठवतं, हा धागा मी तर आर्याच्या हातात बांधलाय. आणि आईने जेव्हा माझ्या हातात तो धागा बांधला होता तेव्हा त्या म्हटल्या होत्या, विडा पिढं जावो माझ्या लेकींचा वंश सुखरूप हो. हे शब्द तिला आठवत असतात आणि तिला वाईट वाटत असतं. तिला वाटत असतं काहीतरी चुकीचं होतंय, मात्र काय होतंय, मी करते ते बरोबर तर आहे ना, असंही ते नंदिनीला वाटत असतं. नंदिनी त्या हाताकडेच पाहत असते तेव्हा जीवा येतो. जीवा म्हणत असतो, काय झालं, हातात धागा नाही म्हणून स्माईलसुद्धा गेली का चेहऱ्यावरची. त्यावरही ते नंदिनी सावरासावर करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, नाही नाही, असं काही नाही जीवा, उलट तो धागा आर्याच्याच नशिबात होता, म्हणून तर मी तिच्या हातात तो बांधला आणि मला वाईट वगैरे नाही वाटत काही. आता इतक्या दिवस झालं तो धागा माझ्या हातात होता आणि अचानक आता नाही दिसत म्हणून चुकल्यासारखं वाटतंय. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, आता नाही होणार, हात पुढे कर. असं म्हणून समोर तिच्या धागा करतो. आता तो धागा पाहून नंदिनी म्हणत असते, तिला प्रश्न पडलेला असतो. ती म्हणत असते, हा धागा तुम्ही कुठून आणला? काय नंदिनी, तू पण जादूगाराला कधी त्याची जादू विचारतात का? हा धागा तो नाहीये, मी स्वतः आणलाय तो. आणि या धाग्यात गुरुजींचा आशीर्वाद नसला तरीसुद्धा, पण या धाग्यात माझ्या प्रेमाचं बळ आहे बरं का. असं म्हणून तिच्या हातात धागा बांधत असतो. आता नंदिनीच्या चेहऱ्यावर परत स्माईल आलेली असते. आता जीवाने सगळा धागा तो हाताला तिच्या बांधलेला असतो. मागं छान बॅकग्राऊंडला टायटल सॉन्ग लागलेलं असतं मालिकेचं. धागा बांधून झाल्यानंतर नंदिनी त्याच्या हातावर किस करते आणि म्हणत असते, हे अप्रिशिएशन किस. हे ऐकल्यानंतर जीवाला आर्याची आठवण होते. जीवा म्हणत असतो, अरे हो, ह्याच्यावरनं आठवलं, आर्याचा डब्बा. आणि असंही तिने चोरवटीत काहीही खाल्लं नाही. आता वडे खाल्लेले ह्याच्या लक्षात नाही वाटतं बरं का. आता त्यानंतर नंदिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे बरं तुमचं एवढं लक्ष आहे. आता जीवाला काय बोलावं कळत नसतं. जीवा म्हणतो, अरे ते. नंदिनी म्हणते, अहो मस्करी करते मी, ठीक आहे. तुम्ही जाता का आज डब्बा घेऊन? मी जरा आज दमले, मला जरा थकल्यास. आता नंदिनी असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू आराम कर, मी जातो डब्बा घेऊन, नको काळजी करू, मी जातो. असं म्हणून तो निघून जातो. नंदिनी तो धागा बांधलेला असतो त्यामुळे फार खुश असते, त्या धाग्याकडे एकटक पाहत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे पार्थला मात्र अजिबातच झोप लागत नसते. जीवाचं आणि आर्याचं नेमकं काय चाललंय याचाच तो विचार करत असतो. त्याला सगळे क्षण डोळ्यासमोर येत असतात. हे जीवा आणि आर्या एकत्र का करत असतील? लपून छपून वरती गेले, त्यानंतर परत स्टोरूममध्ये लपून छपूनच बाहेर आले. हे सगळं काही त्यांनी पाहितलेलं त्याला आठवत असतं आणि टेन्शन आलेलं असतं. हे जीवा काय करतोय आणि कशामुळे करतोय आणि ह्या दोघांचं नेमकं चाललंय काय, याच्यावरच त्याचा विचार सुरू असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा आर्याच्या घरी गेलेला असतो. आर्याच्या घरी गेल्याबरोबर तिच्या घराचं कौतुक करत असतो. अरे वा, किती मस्त घर आहे, असं म्हणून आतमध्ये येतो. आता इकडे आर्या फार खुश होत असते, त्याला सगळ्या गोष्टी दाखवत असते. आता जीवाचं लक्ष खरं तरी ते फुटवेअरकडे जातं, म्हणजे चप्पल स्टँडकडे जातं. तिच्या एवढ्या साऱ्या चप्पला पाहून तो म्हणत असतो, अरे वा, तुझ्याकडे तर भरपूर फुटवेअरचं कलेक्शन आहे. तुला सांगू का, माझ्याकडं पण सुद्धा होतं. मी क्रिकेटचा क्लब जॉईन केला होता का, तेव्हा माझ्याकडं असं स्पोर्ट्स शूजचं कलेक्शन होतं. तेव्हा इथे आर्या म्हणते, अरे वा, म्हणजे तू क्रिकेट खेळायचं का? जित पण खेळायचं, त्याला बॅटिंग करायला फार आवडायचं. तुला काय आवडतं, बॉलिंग का बॅटिंग? त्यावर जीवा म्हणत असतं, मला बॉलिंग म्हणजे समोरच्याला न कळत त्याची विकेट काढायला मला फार आवडते, पण तुझं कलेक्शन भारी बरं का. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, अरे हे काहीच नाही, माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी चिडचिड करते, मी कुणावर तरी चिडते किंवा मला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, तेव्हा मी अशीच अनवणी पायाने माझ्या आवडत्या ठिकाणी जाते. त्यावर जीवा म्हणतो, नेमकं कुठे जातीस? त्यावर आर्या म्हणत असते, काही नाही रे, इथेच एक मंदिर आहे, तिथे जात असते. जीवा म्हणतो, मी पाहितलं नाही कधी, पण आता जायला हवं, पण आता टिफिन खायला हवं बरं का, गार होऊन. त्यावर आर्या म्हणते, हो ठीक आहे. असं म्हणून दोघी आता डायनिंग टेबलकडे जातात. जीवा तो टिफिन काढत असतो. आर्या आता चेअरवर बसणारच असते, तेव्हा जीवा म्हणतो, थांब, मी आहे ना, असं म्हणून तिला चेअर वापर करत असतो. आता हे सगळं काही जीवाला करण्याची खरं अजिबातच गरज नाही. आधीच तरी ही आर्या त्याच्या प्रेमात पडलेली आहे आणि हे सगळं काही करून ती आणखी नाही का काही करणार. आता जीवाला हे सगळं पुढे महागात पडणार आहे. आता जीवा तिला वाढून सुद्धा देत असतो. थांब, मी वाढून देतो, अजिबात काळजी करू नको, असं म्हणून तिला भाजी वरण हे सगळं काही वाढून देत असतो. तेव्हा आर्या म्हणते, हे वरण तूच केलंस ना? तेव्हा जीवा म्हणतो, हो, जीवा स्टाईल वरण आहे आणि त्यावरनं छान साजूक तूप पण आहे बरं का. असं म्हणून तिला पूर्ण ताट वाढून दिलेलं असतं. इकडे आर्या तर फार खुश असते. आर्या त्याला म्हणत असते, थँक्यू सो मच बरं का, पण मला असं जेवायला वाढून घ्यायला आवडत नाही. तुला कोण म्हटलं? खरंच जंटलमॅनच तू. त्यावर जीवा म्हणतो, हां मग काय, बरं तू जेवणार आहेस का नाही? तू का असं बसलास, वाढून घे की. त्यावर जीवा म्हणतो, नाही मी घरी जाऊन जेवणार आहे. अरे असं काय करतो, जेव की माझ्यासोबत थोडंसं.
नाही बाबा, नंदिनीसोबत जेवणार आहे, नंदिनी थांबली असेल माझ्यासाठी. आर्या त्याला फार रिक्वेस्ट करत असते, अजिबातच ऐकत नसते. अरे माझ्यासाठी जेव की थोडंसं, फॉर अ चेंज, थोडंसं चेंज होईन तुला पण, जेव की. आता जीवाला काय करावं कळत नसतं. अक्षरशः ती आर्या जीवाला वाढते. तितक्यातच बाहेर जोरजोरात पाऊस यायला लागलेला असतो. तेव्हा आर्या म्हणते, जीवा चल ना, मला पावसात भिजायचं आहे. जीवा म्हणतो, सारे वेडी बिडीस का? अरे बाबा नको नको. जबरदस्ती त्याच्या हाताला धरून आता इकडे बाहेर आणत असते. तितक्यातच जोरात वीज चमकते. वीज चमकल्याबरोबर ही आर्या लगेच जीवाला घट्ट अशी मिठी मारते. आता जीवाला तर फार अकोड फील झालेलं असतं. काय करावं हे कळत नसतं. जीवा म्हणत असतो, अरे असं काय करतेस? बाहेर वीज चमकली आणि लाईट गेली फक्त, बाकी काही नाही, एवढं घाबरायला काय झाले? आर्या म्हणत असते, मला अंधाराची फार भयभीती वाटते जीवा. असं म्हणून त्याला आणखी मिठी मारत असते. जीवाला तर काय करावं कळत नसतं. अरे आर्या पण थांब, मी टॉर्च लावतो थांब, असं म्हणून टॉर्च लावतो आणि तिला बाजूला कसाबसा करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आर्याला त्यांनी कसंबसं बाजूला केलेलं असतं. म्हणत असतो, थांब इथे तू बस बरं, मी कॅन्डल आणतो, कुठे कॅन्डल सांग. तेव्हा आर्या म्हणते त्या ड्रावरमध्ये. आता जीवा ते कॅन्डल शोधण्यासाठी जातो. दोन्ही ड्रावरमध्ये कॅन्डल शोधतो. त्याला 2 कॅन्डल भेटतात आणि दोन्ही कॅन्डल तो घेऊन इथे येत असतो. दोन्ही कॅन्डल त्याने पेटवलेले असतात. आता दोघीही जेवायला सुरुवात करतात. आर्या असं वागत असते की जणू तिने काही नाही केलेलं आणि जीवाच्या सुद्धा काहीही गोष्टी लक्षात आलेल्या नसतात. दोघीही छान कॅन्डल लाईट डिनर करतात असंच त्यांना वाटत असतं. इकडे जीवा म्हणत असतो, मी फक्त नावाला जेवणार आहे बरं का आर्या, म्हणजे मला नंदिनीसोबत जाऊन परत जेवायचं. जीवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर आर्या मुद्दाम म्हणत असते, हे सगळं काही तू स्वतःला सांगतोस का मला सांगतोस? तेव्हा जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. आर्या परत हसण्यावारी नेते. आर्या म्हणत असते, तुला खरं सांगू का जीवा, मला ही कॅन्डल लाईट डिनरच करतोय असं वाटतंय. चल आपण सेल्फी घेऊया. जीवा म्हणत असतो, कशाला अरे? पण मात्र आर्या अजिबातच थांबत नाही. आता लगेच ती सेल्फी घेत असते. दोघाचा छान सेल्फी घेतलेला असतो. त्यानंतर जीवाचा ती फोटोसुद्धा काढते. जीवा म्हणत असतो, अरे याची काही गरज नाही. मात्र ती ऐकायला कुठं तयार असते. ती त्याचा फोटोसुद्धा काढते. म्हणत असते, किती छान दिसतोस, असं म्हणून त्याचा फोटो आणि दोघांचा सेल्फीसुद्धा काढलेला असतो. आता दोघीही छान गप्पा मारत जेवत असतात. तेव्हा खरं तर इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते, जीवा म्हणजे ना, बाहेर इतका पाऊस येतोय तर मग तू आज इथेच थांबतोस का? तू बाईकवर आला असेल, 100% भिजशील. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, हो तू बोलतेस तर बरोबर आहे, मी बाईकवर आला असतो तर 100% भिजला असतो, मात्र मी कार घेऊन आलोय. असं म्हटल्यानंतर आर्याला हे खटकतं बरं का. आर्याला वाटतं असतं की त्यांनी इथे थांबावं. त्यावर जीवा म्हणत, पण तुला खरं सांगू का, आज मी गाडी घेऊन येण्याचं कारणसुद्धा माझी नंदू डार्लिंगच आहे. ती मला येताना म्हटली आज खूप जोराचा पाऊस येणार आहे आणि अगदी तसंच झालं आणि त्यामुळेच मी कार घेऊन आलो. खरंच कमाल आहे माझी बायको, असंही ते नंदिनीचं कौतुक करत असतो. इकडे जी काही आर्या असते ती मात्र जीवाला काही करूनही ते तिला थांबवून घेण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, मग ॲटलिस्ट लाईट येऊस तर तरी थांबतोस का? आता जीवाला नेमकं काय उत्तर द्यावा कळत नसतं. तितक्यातच लाईट आलेली असते. जीवा म्हणत असतो, काही करेक्ट टायमिंगला आली लाईट. मात्र इथे आर्याला खटकलेलं असते, ही लाईट कशाला आली असेल आत्ताच, असं तिला वाटलेलं असतं. आता जीवाचं जेवण झालेलं असतं. त्यामुळे जीवा म्हणतो, माझं झाले, मी हात धुवायला जातो. असं म्हणून तो हात धुण्यासाठी निघून गेल्यानंतर मात्र ही जी काही आर्या असते ती अक्षरशः त्याच्या ताटातलं उरलेलं वरण स्वतः खात असते. म्हणजे काय, त्याचं उष्ट खात असते. आता हे सगळं काही प्रेमापोटी सुरू आहे बरं का. आता ही आर्या जीवाला प्रेमात पाडण्यासाठी, जीवाच्या जवळ जाण्यासाठी नेमकं आणखी काय काय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करते हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला जीवावर संशय आलेला जो काही पार्थ असतो त्याच गोष्टीवर विचार करत असतो. वर्ण नंदिनी आलेली असते. नंदिनी आल्याबरोबर म्हणत असते, काय पार्थ, का बसला इथे, म्हणजे झोप येत नाही का, काही टेन्शन आहे का? त्यावर पार्थ म्हणतो, नाही नाही टेन्शन वगैरे काही नाही हो, बाहेर छान पाऊस पडतोय, म्हणलं छान गरमागरम कॉफी आणि गप्पा मारूया. पण काव्या तर झोपी गेल्या, त्यांना सकाळी उठायचं होतं म्हणून ते अलार्म लावला आणि झोपल्या. आणि आईला म्हटलं तर आईला जागरण केलं की पित्त होतं आणि बाकीचे सगळे घरचे सुद्धा गोदडी पांघरून झोपीसुद्धा गेले. पण जीवा कुठे, जीवा दिसत नाही, झोपला का तो? त्यावर नंदिनी म्हणते, नाही नाही म्हणजे ते मित्रांसोबत त्यांच्या फिल्म पाहायला गेलेत. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, काय फिल्म पाहायला, आणि तो म्हटला नाही, कुठल्या थिएटरला गेलाय? असं म्हटल्यानंतर आता परत नंदिनीला काय बोलावं कळत नसतं. नंदिनी म्हणत असते, ते म्हटले कुठलं तरी नाव, पण मला काही आता आठवत नाही. आणि असाही मी विचार केला, आता मी प्रेग्नेंट आहे, अशीही मी बाहेर कुठे जात नाही जास्त, आणि घरात बी माझ्या मागे पुढे करत राहतात नेहमी, माझ्यामुळे उगाच त्यांचे मित्र सुटायला नको, असा मी विचार केला. त्यावर पार्थ म्हणत असतो, म्हणजे तुमचं खरंच कौतुक केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमचा नवरा मित्रांसोबत जातोय हे पटतंय. आता यांचं बोलणं सुरूच असतं. तितक्या जीवा आलेला असतो. जीवा आल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, झाली का फिल्म बघून? आता जीवाला कळत नसतं नेमकं हो कशाबद्दल बोलतोय. फिल्म? आता इकडं नंदिनी इशारा करत असते. त्यावर खरं जीवा म्हणत असतं, हो झाली की फिल्म झाली आहे म्हणून तर आलो की. आता पार्थ म्हणत असतो, खुश झाली असतील मित्र. तेव्हा जीवा परत विचार करतो, म्हणजे तो मित्रासोबत गेलतास ना फिल्म पाहायला? अरे हो, म्हणजे काय, काही विचारू नकोस, आम्ही इतक्या गप्पा मारल्या सगळ्यांनी बायकांबद्दल, आपापल्या बायकांबद्दल गॉसिप केली ना की विचारू नको.
त्यावर नंदिनी इकडनं म्हणत असते, मग त्यामुळेच एवढं उड्या मारत गेलात का? म्हणजे गॉसिप करण्यासाठीच जाता तुम्ही, हो का नाही? बरं ठीक आहे, आलात ना आता, जा बरं, बाहेर पाऊस येतोय, हातपाय वगैरे धुवून घ्या, आधीच आजार किती पसरायला लागेल बघताय ना. आता पार्थला जीवावर संशय असतो. पार्थ म्हणत असतो, बरं हे सगळं काही ठीक आहे, पण तुझ्या हातातल्या पिशवीमध्ये काय आहे, काय आणलंस तू? त्यावर जीवा म्हणत, काय रे दादा, आता नंदिनीने मला मित्रांसोबत फिल्म पाहायला पाठवलं म्हणून तिच्यासाठी सरप्राईज घेऊन आलतो आणि तू पण ना. त्यावर पार्थ म्हणतो, एवढ्या रात्रीचं तुला भेटलं काहीतरी? अरे म्हणजे जातानीच घेतलं होतं, खरंच तू सगळं विचारायला लागलास मला, बघ माझं सरप्राईज फुटलं का नाही इथंच. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे बाबा, सॉरी. बरं जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, जाऊ का, दाखवू का माझ्या बायकोला आता सरप्राईज? असं म्हणून ते दोघेही निघून जातात. पार्थ तिथे विचार करत असतो, मगाशी नंदिनी म्हटलंय की 1.5 तासापूर्वी गेलाय, मग हा 1.5 तासात फिल्म पाहून वापस आला सुद्धा, म्हणजे फिल्मच्या नावाखाली ह्याचं दुसरं सर काही सुरू नाही ना, तो नंदिनीला फसवत तर नसेल ना, असा इथे पार्थ विचार करत. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा नंदिनी दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात. आल्याबरोबर जीवा म्हणत असतो, काय चाललंय तुझं नंदिनी हे सगळं काही? तू पार्थ दादाला काही सांगण्याआधी मला मॅसेज तरी करायचा ना, पकडलं गेलो असतो मी. त्यावर नंदिनी म्हणते, अहो खरंच सॉरी, पार्थ मला खालीच भेटले, मग अचानक एवढ्या रात्री जीवा कुठे गेला असं विचारलं, मला सुचलंच नाही काही, मग मी सांगून दिलं तुम्ही फिल्म बघायला गेलात म्हणून. त्यावर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, सॉरी सॉरी म्हणू नको, अशी मला सॉरी ऐकून घेण्याची सवय नाही बरं का. त्यावर नंदिनी त्याला जोरात फटका देते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरं खाली म्हटलं सरप्राईज माझ्यासाठी काय घेऊन आलात? तेव्हा जीवा म्हणतो, ठणठडांग असं म्हणून तो टिफिन काढतो. अरे दुसरं काय आणणार आहे, आर्याला नेलेला टिफिनच आहे. आणि पार्थदादाने खाली विचारलं असतं, टिफिन घेऊन गेला का फिल्म पाहिला, तर मग गोंधळ उडालेला असतो ना, म्हणून काहीतरी सांगितलं असं म्हणत असते. बरं ठीक आहे, हे सगळं काही, पण चला मला फार भूक लागली, किती उशीर झालाय, चला बरं जेवायला. त्यावर जीवाला धक्का बसतो बरं का. जीवाला आठवतं, मी जेवून आलोय तर. जीवा म्हणतो असतं, अरे नंदिनी तू कशाला थांबायचं, जेवून घ्यायचं ना, असं काय करताय जीवा, कधीही आपण सोबतच जेवतो ना, तुमच्याशिवाय मी कधी जेवले का? असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, पण मी जेवून आलो आर्यासोबत. हे ऐकल्यानंतर नंदिनीला वाईट वाटतं बरं का. पण नंदिनी म्हणते, अहो पण मी आर्याचा डब्बा दिला होता फक्त, म्हणजे आर्या कमी जेवली का, ती पोटभर जेवली नाही का? त्यावर जीवा म्हणतो, अरे जेवली बाबा तिने फार आग्रह केला म्हणून मी जस्ट कंपनी द्यायची म्हणून थोडंसं जेवून आलोय, सॉरी सॉरी, खरंच सॉरी. त्यावर नाराज होऊनच म्हणत असते, बरं ठीक आहे चालेल, जाऊ द्या, असं म्हणून रुसलेली असते. जीवा म्हणत असतो, खरंच सॉरी, पण खरंच मला फार वाईट वाटतंय, म्हणजे तू माझ्यासाठी एवढं थांबलीस आणि मी आर्यासोबत तिकडे जेवून आलो, खरंच सॉरी. सॉरी ना नंदू डार्लिंग, असं म्हणून गुडघ्यावर बसून तिला सॉरी म्हणत असतं. सॉरी सॉरी, खरंच सॉरी, चकाचक बाई माझी, टकाटक बाई, खरंच सॉरी. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, जाऊ द्या, तुमचे नाटकं बंद करा, पण तुमच्या आजकाल चुकाचं प्रमाण फार वाढले बरं का. त्यावर जीवा म्हणतो, सॉरी, आता इथून पुढे अजिबातच काही होणार नाही, मी तुझ्यासाठी छान गरमागरम जेवण घेऊन येतो खालनं, तू इथेच बस. त्यावर नंदिनी म्हणत असते, फक्त जेवण घेऊन येणार आहेत का? चुकीचं प्रायचित्त कोण करणार? प्रायचित्त नेमकं काय करायचंय? मला भरवणार कोण? जीवा स्टाईलनी भरवायचं बरं का, मी अजिबात माझ्या हाताने खाणार नाही, असं इथे नंदिनी म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, बरं असं म्हणतेस का, आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी. असं म्हणून दोघी खाली गेलेले असतात. नंदिनी ते डायनिंग टेबलवर बसलेली असते. जीवाने छान तिच्यासाठी वरण भात गरम करून आणलेलं असतं आणि जीवा स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालत असते. तिला छान भरवण्याचं काम करत असतो. नंदिनी सुद्धा फार खुश असते आणि प्रेमाने ते वरण भात खात असते. जीवा खाऊ घालतोय म्हटल्यानंतर तिचा आनंद इथे गगनात मावत नसतो. मागे छान बॅकग्राऊंडला लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं लागलेलं असतं. इकडे दुसरा दिवस सुरू झालेला असतो. पार्थ मात्र टेन्शनमध्ये असतो. इकडे जी काही काव्य असते ती पार्थला म्हणतात, पाहितलं का तुम्ही, आपली ती IIP रोडची रील काय व्हायरल होतीये, लोक त्याच्यावर काय रील बनवतात, छान छान कमेंट करतात, म्हणजे लोकांना आपलं हे काम आवडतंय. खरंच मला फार आनंद होतोय पार्थ, आपलं काम, आपलं मिशन सर्व काही सक्सेस झालं पार्थ, असंही ते छान आनंदाने बोलत असते. पार्थचं मात्र अजिबातच लक्ष नसतं. काव्य म्हणत असते, पार्थ मी मगापासून तुमच्याशी किती बडबड करते, तुमचं लक्ष कुठे? असं म्हटल्यानंतर पार्थ काव्याकडे पाहतो, पण तिला एकही शब्द बोलत नाही. काव्य म्हणत असते, काय झालंय पार्थ, तुम्ही टेन्शनमध्ये, काही झालंय का, सांगा की मला. पार्थ तिच्याकडे पाहतो आणि परत त्याला सगळ्या गोष्टी आठवतात. जीवा आणि आर्याला एकत्र पाहिल्याला सगळे क्षण त्याला आठवतात. ते दोघे गेस्ट रूममध्ये गेले, कशाप्रकारे बाहेर आले, ते दोघे एकमेकांना कशाप्रकारे खाऊ घालत होते, ह्या सर्व गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्याला टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो. फायनली इकडे आता पार्थने काव्याला सांगितलेलं असतं की जीवा आणि आर्याचं काहीतरी सुरू आहे. सुरुवातीला आपण पाहत असतो की पार्थ म्हणत असतो, काय झालं, आर्याचा फोन लागला का? त्यावर काव्य म्हणते, नाही ना, मी खूप वेळा ट्राय केला, पण मात्र बिझीच सांगतोय. हे ऐकल्यानंतर तर आता पार्थचा पक्का संशय झालेला असतो की जीवा आणि आर्याचं नेमकं काहीतरी सुरू आहे. तो लगेच काव्याला म्हणतो,
काव्य, तुम्हाला माहिती आहे का, जीवा आणि आर्याचं अफेअर सुरू आहे. हे ऐकल्यानंतर तर काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. दुसऱ्या बाजूला नंदिनी आर्यासाठी टिफिन घेऊन गेलेली असते तिच्या घरी. मात्र ही आर्याला अजिबातच पटलेलं नसतं. ती रागारागातच पटपट खात असते. त्यावरनं काळजीपोटी इकडनं नंदिनी म्हणत असते, अगं जरा सावकाश नीट खा ना, चावून खा, नाहीतर मग तुला पचायचं नाही आणि त्रास होईल तुला. आता हे ऐकल्यानंतर ही आर्या फार तिच्यावर चिडते. अगं बस कर गं नंदिनी, जेव्हा जन्मजय येतो तेव्हा खरं तरी ते मला इतकं छान वाटतं ना, आम्ही गप्पा मारत मारत कधी माझं सगळं जीवन संपतं हे कळत सुद्धा नाही. हे ऐकल्यानंतर नंदिनीला तर धक्का बसलेला असतो. आता आर्या हे कसं सांभाळून घेते आणि नंदिनीला या आर्यावर आता तरी संशय येतो का नाही हे आपल्याला पुढील भागात आणि उद्याच्या भागात नक्कीच कळेल. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच